हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मनातली आई। आई, मी तुझी खूप काळजी घेतली, पण आता मला माझं करिअर जपायचं आहे। अमेरिकेमध्ये संधी मिळाली, तू एकटीच काय सगळं जमून घेऊ शकतेस। तू किती कणखर आहेस मला माहिती आहे। विमानतळावर आईच्या हातात एक बॅग देत राजन बोलत होता। आई सुनंदा काहीच न बोलता त्याच्याकडे पाहत होती, डोळ्यातून अश्रू न गाळता, पण हृदयात खोल जखम घेऊन। कधीतरी बोलव, भेटायला येईल अशी ती म्हणाली। राजन गडबडीत होता, हो ग, वेळ मिळाली की नक्की। आणि तिथून तो निघून गेला। 20 वर्षानंतर राजन एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा CEO झाला होता। अमेरिका, लंडन, सिंगापूर त्याच्या साम्राज्याचे विस्तार जगभर होते। पण अचानक एका भारतीय बिझनेस मॅगझिनमध्ये आलेली एक बातमी त्याचे लक्ष वेधून घेतली। सुनंदा फाउंडेशन, भारतात गरिबांसाठी 1000 घरे, 200 शाळा व तसेच 50 रुग्णालयांची उभारणी। त्याने फोटोमध्ये पाहिलं तर ती आई होती, साडी नेसलेली, साध्या कपड्यांमध्ये, पण चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात मात्र अनोखा आत्मविश्वास। तो हादरला, आई ही एवढी कसं काय करू शकते? तो भारतात परतला, एका छोट्या गावात आला आणि एक आलिशान संस्था, सुनंदा समृद्धी ग्राम। तिथे लोक म्हणत होते, आईसाहेबांची भेट घेणं म्हणजे भाग्याचंच असतं। राजन थेट आत गेला। एका मोठ्या ऑफिसमध्ये त्याच्यासमोर बसलेली होती त्याचीच आई। ती शांतपणे म्हणाली, वर्षानुवर्ष वाट पाहिली मी तुझी, तू परत येशील म्हणून। पण शेवटी समजून गेले, जी आई एकटी विमानतळावर उतरू शकते ती संपूर्ण जग जिंकू शकते। राजन गहीवरून गुडघ्यावर बसत म्हणाला, आई मी चुकलो, मला माफ कर। सुनंदा हसली, माफ केलं मी तुला, पण आता तू मुलगा म्हणून नव्हे तर एक स्वयंसेवक म्हणून इथे काम कर। 10 वर्ष इथे राहून गरिबांची सेवा कर। तिथे अमेरिका नाही ना AC ऑफिस आहे। राजन अवाक झाला, हीच आहे तुझ्या कृत्याची शिक्षा, ती म्हणाली। जी आईला सोडून गेला तिला पुन्हा मुलगा म्हणून मिळवायचा असेल तर स्वतःला झोपून द्यावं लागेल। ते ऐकून सभोवतालचे सर्व कार्यकर्ते स्तब्ध झाले। कोणाच्या डोळ्यात पाणी आलं, कोणाच्या अंगावर काटा आला। आजही राजन तिथे आईच्या पायाशी आणि जनतेच्या सेवेत, कारण काही शिक्षांचा उद्देश शिक्षा नसतो तर परतफेड देखील असतो, प्रेमाची आणि पश्चातापाची। राजनने आईच्या पायाशी डोकं ठेवलं, डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते। त्याचं गर्वाचं आत्मकेंद्रित व्यक्तिमत्व एका क्षणात कोसळलं होतं। आई सुनंदा त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली, राजन, मला तुझ्यावर राग नव्हता, पण दुःख खूप झालं होतं। तू मला गरज होती तेव्हाच मला सोडलंस, पण तुझं सोडून जाणं मला जगण्याचं नवं कारण देऊन गेलं। राजन आता सुनंदा फाउंडेशनचा एक सामान्य सेवक झाला। सकाळी 5 वाजता उठून तो मुलांना शिकवायला जात असे, वृद्धाश्रमात आजींना औषध द्यायचा आणि रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करायचा। लोक त्याला विचारायचे, तुम्ही तर करोडपती CEO होता, इथं काय? तो हसायचा आणि म्हणायचा, माझी खरी पदवी आईचा मुलगा हीच आहे, बाकी सगळं खोटं होतं। सुनंदा आता वृद्ध झाली होती, पण तिचं तेज अजूनही तसंच होतं। एक दिवस तिने राजनला बोलवलं, राजन, आता मी खूप दमले, शरीर साथ देत नाही, पण माझ्या मरणानंतर ही संस्था बंद होऊ नये हे बघ। राजन, आई, तुझा श्वास बंद होईल, पण तुझं स्वप्न नाही, मी याला आयुष्यभर जपेन। एका रात्री शांततेत आईने डोळे मिटले, चेहऱ्यावर शांत हास्य होतं, जणू ती समाधानी होती, कारण तिनं मुलाला पुन्हा जिंकलं होतं। राजन तिच्या समाधीसमोर उभा होता। फाउंडेशनच्या हजारो लोकांनी दिवे लावले होते। त्या दिव्यांच्या प्रकाशात आईचं साम्राज्य उजळून निघालं। आज सुनंदा फाउंडेशन भारतातील सर्वात मोठी सामाजिक संस्था झाली आहे। तिचं ध्येय, आईला कधीही एकटं सोडू नका, हेच तिचं ब्रीदवाक्य बनलं।
राजन अजूनही त्या गावात राहतो. आईच्या एका जुन्या फोटोकडे बघत दिवसाची सुरुवात करतो. आईने दिलेली शिक्षा त्याला आयुष्याची दिशा बनून राहिली. आईच्या अंत्यसंस्कारानंतर काही आठवडे राजन एकदम शांत झाला होता. कोणाशी फारसं न बोलता तो दिवसभर कामात गर्क राहत होता. रात्री फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये एकटाच बसून आईच्या जुन्या डायऱ्या वाचत असे. त्या डायऱ्यांमध्ये काही अपूर्ण स्वप्न होती. एका विधवा महिला पुनर्वसन केंद्राची कल्पना, अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र तंत्रशाळा, आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्यांसाठी मानसिक आरोग्य सहायता केंद्र. राजनला वाटलं, आई गेली पण तिचं स्वप्न अजून जिवंत आहे. ते पूर्ण करणं म्हणजेच तिची खरी सेवा. राजनने आपल्या सगळ्या परदेशी गुंतवणुकीतील शेअर्स विकून पहिले विधवा पुनर्वसन केंद्र सुरू केलं. आईचं घर. तिथं नवऱ्याने टाकलेल्या, समाजानं वाळी टाकलेल्या महिलांना सन्मानानं जगता येत होतं आणि काम करून स्वाभिमानानं उभं राहता येतं. दुसरं स्वप्न होतं स्वावलंबी अपंग मुलांसाठी टेक्नॉलॉजी ट्रेनिंग सेंटर. राजन स्वतः त्यांना संगणक शिकवत असे. त्या मुलांच्या डोळ्यात आशा दिसू लागली. समाजाचं बदलतं मन कधी हसरणाऱ्या तर कधी अपमान करणाऱ्या गावकऱ्यांनीही आता मान डोलवायला सुरुवात केली होती. हा माणूस खराच राजा माणूस आहे, लोक म्हणू लागले. एका संध्याकाळी राजन एका तरुण शेतकऱ्याला समजावत होता, जो कर्जबाजारीमुळे आत्महत्या करायला निघाला होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवत राजन म्हणाला, संपवायचं असतं तर मी अनेक वर्षांपूर्वी संपवलं असतं, पण आईनं शिकवलं, शेवटी करणे नाही, सुरुवात करणे शिक. त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याने त्याच रात्री आत्महत्येऐवजी शेतीसाठी पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला. राजनने लग्न केले नाही, पण त्याने आईचं घर आणि स्वावलंबी संस्थेतील मुलांना आपली लेकरं मानलं. ते म्हणत, आई एक होती पण तिचं प्रेम आम्हा सगळ्यातून पुन्हा जन्म घेत आहे. राजनने सुनंदा फाउंडेशनला एक नवीन नाव दिलं, आई इंटरनॅशनल एड इंटिटेटिव्ह. आता ही संस्था 12 देशांमध्ये कार्यरत होती आणि प्रत्येक ऑफिसमध्ये एक फोटो असतो सुनंदा देवीचा. एका दिवशी राजनला आईची एक जुनी चिठ्ठी सापडली, जी तिने त्याला कधीच दिली नव्हती. त्यात लिहिलं होतं, राजन, तू माझा मुलगा म्हणून जन्म घेतलास, पण एक दिवस माझ्या कर्माचं बीज होशील याचा मला विश्वास आहे. जर तू पुन्हा कधी मला शोधायला आलास तर माझं साम्राज्य शोधू नको, माझी सेवा शोध, कारण एक दिवस तुझ्या पायाखालचीच हे साम्राज्य उभं असेल. राजन डोळे मिटून श्वास घेतो आणि आईच्या आवाजात एक शांत गुंज त्याच्या अंतर्मनात ऐकू येते. साम्राज्य संपत्तीने नव्हे तर सेवेने उभं राहतं. आई गेली पण तिचं राज्य तिच्या मुलांच्या पायाखाली उमटलं आणि तो मुलगा राजा झाला, पण सिंहासन नव्हे तर जनतेच्या पायांजवळ बसून. 5 वर्षानंतर राजन आता 60त होता. केस पांढरे झाले होते, पण त्याचे डोळे अजूनही तेजाने चमकत होते. त्याचे दैनंदिन जीवन साधं होतं, उठणं, योग आणि मग आई संस्थेच्या विविध केंद्रांना भेट देणं. त्याचं नाव आता भारतभर नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानाने घेतलं जाऊ लागलं होतं. त्याला मदर टेरेसा सेवा पुरस्कार, पद्मभूषण असे अनेक सन्मान मिळाले होते, पण ते सगळे पुरस्कार एका साध्या खोपट्यात ठेवलेले होते, जिथे त्याने लिहिलं होतं, आईचं घर सुरू केलं होतं. त्या दिवशी एका कार्यक्रमात त्याला भेटली रिया, एक 22 वर्षाची मुलगी, अनाथ आश्रमात वाढलेली, पण अत्यंत हुशार आणि संवेदनशील. तिने आई फाउंडेशनमध्ये स्वयंसेवक म्हणून काम सुरू केलं होतं. राजनने तिच्यात एक वेगळीच जिद्द पाहिली, जणू काही जुनी ओळख आहे. एकदा ती म्हणाली, राजन सर, तुम्ही माझ्यासाठी आई आणि वडील दोघंही आहात, पण तुमच्यानंतर हे सगळं मी पुढे नेईन, हे माझं वचन आहे. त्या क्षणी राजन गहिवरला. त्याला आठवलं, आई सुनंदानेही त्याच्याकडे एक दिवस असंच पाहिलं होतं, विश्वासानं आणि प्रेमानं. एका थंड सकाळी राजनचं शरीर खूप थकलेलं वाटत होतं. त्याने रियाला बोलवलं. तिच्या हातात एक लहानशा कवरमध्ये एक चिठ्ठी दिली. माझ्यानंतर हे वाच. त्या रात्री राजन शांत झोपला आणि पुन्हा उठलाच नाही.
चिठ्ठीतील मजकूर होता, प्रिय प्रिया, तू माझ्या डोळ्यात आईचं प्रतिबिंब आहेस. तुझं प्रेम, तुझी समर्पित वृत्ती हेच पुढचं आई आहे. मी गेल्यावर लोक तुला विचारतील तू कोण आहेस, तेव्हा फक्त एवढंच सांग, मी एक आई आहे जी आज हजारोंसाठी जिवंत आहे. तुझा राजन काका. त्या दिवसापासून रिया आई संस्थेची प्रमुख बनली. ती नव्या पिढीला शिकवत होती, प्रेम देत होती आणि समाजासाठी झटत होती. राजन गेल्यानंतरही त्यांचं नाव, त्यांचं कार्य आणि त्याच्या आईवरचा विश्वास पुढच्या अनेक पिढ्यांसाठी मशाल म्हणून उजळीत राहिला. आई गेली, मुलगा गेला, पण आई ही संकल्पना अमर झाली. कारण ती जन्म देते फक्त लेकरांनाच नाही, तर जगाला प्रेम, सेवा आणि माणुसकी देणाऱ्या पिढ्यांना. ही कथा आता पूर्ण एक वर्तुळ पूर्ण करते. आईपासून सुरू झालेली मुलाकडे आली आणि आता एका अनाथ मुलीकडे पोहोचली. पण आईची भावना कायम आहे. आई फाउंडेशनचा आज 25वा वर्धापन दिन होता. रिया मंचावर उभी होती. हजारो लोक तिच्या समोर, अनेक राष्ट्राध्यक्ष, समाजसेवक आणि विद्यार्थी तिला ऐकत होते. तिने माईकजवळ जाऊन एक शांत स्वरात बोलायला सुरुवात केली. मी अनाथ होते, मला नाव नव्हतं, घर नव्हतं, पण एक दिवस एक माणूस मला म्हणाला, आई कोणालाही वाचवू शकते, अगदी तुझ्यासारख्या मुलीलाही. आज मी ती आहे उभी, कारण त्या आईने मला उचललं आणि त्याच्या मुलाने मला हात दिला. त्या दोघांनी मला शिकवलं, आई म्हणजे केवळ जन्म देणारी नव्हे, तर ती दुसऱ्याला जगवते, तीच खरी आई असते. हळूच तिने मागे वळून स्टेजवर ठेवलेल्या 2 खुर्च्या दाखवल्या. एकीवर आई सुनंदा देवीचा फोटो होता, तर दुसरीवर राजांचा. पुस्तकांच्या एका अलमारीत एक वाक्य कोरलेलं होतं, आई गेली पण तिचं साम्राज्य जिवंत राहिलं. कारण आई कुणी नसते, ती भावना असते जी पिढ्यानपिढ्या जपली जाते. रिया खाली उतरली आणि सर्वांनी टाळ्यांच्या गजरात उभं राहून आईला अंतिम सलाम केला. 10 वर्षांनी रिया आता तिशीत होती. तिचं आयुष्य आई फाउंडेशनच्या कामात वाहिलं गेलं होतं. देशभरात 500हून अधिक शाखा सुरू झाल्या होत्या. महिलांचं शिक्षण, अपंगाचं पुनर्वसन, आत्महत्याग्रस्तांना कुटुंबाचं सशक्तीकरण ही तिची ओळख बनली होती. त्या प्रवासात तिच्या आयुष्यात एक व्यक्ती आली, अद्वैत, एक सामाजिक कार्यकर्ता, ग्रामीण भागात शिक्षणाचं काम करणारा. तो फारच शांत स्वभावाचा, समजूतदार आणि रियाच्या कार्याने भारावलेला होता. त्या दोघांची भेट एका परिषदेत झाली आणि संवाद वाढत गेला. दोघांनी स्वतःच्या आयुष्यात सेवा हीच प्राथमिकता मानणारे. एक दिवस संस्थेच्या बालसदनात लहान मुलांच्या समोर अद्वैतने अगदी साधेपणाने विचारलं, रिया, तू माझ्यासोबत आयुष्यभर आईचं काम पुढे नेशील का? रिया गही भरली. तिच्या डोळ्यांसमोर राजन काका आणि आईचा चेहरा आला. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि तिनं होकार दिला. त्या दोघांनी फार थाटामाटात न करता एकदम साधं लग्न केलं. आईचं घर या पहिल्याच केंद्रात. त्या लग्नात वरमाल्यांपेक्षा जास्त महत्त्व होतं सेवेचं वचन. एकत्र जगायचं, पण इतरांना जगवतानाच. त्यांच्या लग्नाच्या दिवशी रियाने एक नवीन शाखेचं उद्घाटन केलं, सुनंदा राजन समर्पण केंद्र, ज्यामध्ये अनाथ, अपंग आणि वृद्धांसाठी एकत्र सेवा सुरू केली गेली. एका दिवशी एका लहान मुलीने रियाला विचारलं, आई म्हणजे नेमकं काय असतं? रिया थोडा वेळ शांत झाली आणि म्हणाली, आई म्हणजे कोणीतरी अशी जिला स्वतःचं काही नसतं, पण जी सगळ्यांना आपलं करत जाते. त्या मुलीने हसून विचारलं, तुम्हीच ना आई? रिया हसली आणि तिच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं. सुनंदा देवीने आईपण दिलं, राजांनी त्याचा अर्थ जगाला दिला आणि रियानं तो वारसा पुढे नेला, प्रेम, सेवा आणि माणुसकीच्या रूपानं. 10 वर्ष लोटली. आई फाउंडेशनचं नाव आता केवळ भारतातच नव्हे, तर जगभर पोहोचलं होतं. रिया आणि अद्वैत यांच्या एकत्रित सेवेमुळे संस्थेने हजारो जणांचं आयुष्य बदललं होतं. एका संध्याकाळी रिया शांतपणे संस्थेच्या पहिल्या केंद्रात बसली होती, जिथे सुनंदा देवीने सर्वप्रथम आईपणाचा प्रकाश पेरला होता. तिच्याजवळ एका लहान मुलीचा हात होता. तीच ती मुलगी होती, अनाथ, घाबरलेली आणि स्वप्नविरहित, जिचं आयुष्य आता उजळायला लागलं होतं. त्या मुलीने रियाला विचारलं, ताई, एक दिवस तुम्ही नसलात तर आईचं काय होईल? रिया हलकेच हसली. तिच्या डोक्यावरून हात फिरवला
आणि म्हणाली, आई कधीच जात नाही गं. ती प्रत्येक अश्रूत असते, प्रत्येक मिठीत असते आणि प्रत्येक सेवेमध्ये जिवंत असते. तू एक दिवस इथे बसशील आणि कोणी तुझ्याकडे हेच प्रश्न विचारेल आणि त्यावेळी तू उत्तर देशील, मीच एक आई आहे. त्या दिवशी सूर्य मावळत होता, पण एक नवी उमेद उगवत होता. कारण आई ही व्यक्ती नव्हती, ती एक भावना होती. आई गेली, मुलगा हरवला, पण एक जिवंत वारसा मागे राहिला, जो प्रत्येक प्रेम देणाऱ्या, सेवा करणाऱ्या हृदयात आजही श्वास घेत आहे. म्हणूनच आई कधीच मरत नाही. 15 वर्षांनी रिया आणि अद्वैतचं वय आता 50शीत होतं. त्यांची मुलगी अनया 20 वर्षांची सामाजिक कार्य शिक्षण घेत होती. अनाथ मुलांमध्ये वाढलेली, आईवडिलांचं जीवन सेवेसाठी समर्पित पाहिलेली अनया स्वतःमध्ये एक जबरदस्त संवेदनशीलता आणि नेतृत्व घेऊन वाढली होती. एक दिवस तिने रियाला विचारलं, आई, तू आणि बाबा इतक्या लोकांसाठी जगलात, पण तुमच्या स्वतःसाठी जगलात का? रिया हसली. तिला तिचं तारुण्य आठवलं. सुनंदा देवी राजन, त्यांचा प्रायश्चित्त आणि स्वतःचा प्रवास. अनया स्वतःसाठी जगणं म्हणजे दुसऱ्यांना आपलं करणं. मला काय मिळालं हे महत्त्वाचं नाही, मी कोणाला काय दिलं त्यातूनच मला माझं आयुष्य गवसलं. त्या वर्षी रियाला संयुक्त राष्ट्रांच्या मानवतेच्या सेवेसाठी सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. भाषणासाठी तिने अनया आणि अद्वैतसोबत मंचावर प्रवेश केला. ती म्हणाली, मी फक्त एक साधी स्त्री आहे, पण माझ्या आईने मला शिकवलं की आई ही नाती जुळवते, संस्कार देते आणि देश घडवते. जर प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याला थोडं प्रेम दिलं, आधार दिला, तर जगात कोणीही अनाथ राहणार नाही. आई म्हणजे जन्मदात्री नव्हे, ती एक समाज घडवणारी शक्ती आहे. त्या दिवशी मंचावर अनया उभी राहिली आणि स्पष्ट सांगितलं, मी आता आई फाउंडेशनच्या कार्यभाराची सूत्र स्वीकारते. माझ्या आजीचं स्वप्न होतं, माझ्या आईबाबांचं समर्पण आणि माझं वचन, हे तिन्ही आता एका आवाजात सांगणार. जगात कुठेही एक आई तरी असावी, जी कोणाला तरी आधार देईल. सभा टाळ्यांनी दुमदुमली. आई गेली नव्हती, ती सुनंदा देवीतून राजनमध्ये उतरली, राजनमधून रियामध्ये, रिया अद्वैतकडून अनयामध्ये आणि आता प्रत्येक माणसाच्या हृदयात जिवंत झाली. पण प्रेरणा कायम राहिली. ही कथा आता पूर्ण चक्राला स्पर्श करून संपते. जिथे आईची ओळख एखाद्या व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, तर ती एक जगभर चालवणारी भावना आणि चळवळ बनते. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.